हॅलो छोट्या दोस्तांनो, कसे आहात सर्वजण? तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल कलरफुल बटरफ्लाइजमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आपल्या सर्वांच्या आवडत्या फळांबद्दल, त्यांची नावे शिकणार आहोत. त्यातलं पहिलं फळ आहे आंबा. आपल्या सर्वांच्याच आवडीचा. आंब्याला इंग्लिशमध्ये मँगो असं म्हणतात. आणि आंबा हा सर्व फळांचा राजा असतो बरं का. तसेच ते आपलं राष्ट्रीय फळ देखील आहे. आंबा हे फळ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खायला मिळतं, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये भरपूर आंबे खा. आपले दुसरे फळ आहे चिक्कू. चिक्कूला इंग्लिशमध्ये सॅपोडिला असं म्हणतात. हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चिक्कू खाल्ला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे का छोट्या मित्रांनो, चिक्कूमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायबर असते. त्याच्यामुळे आपण खाल्लेला छान पचतो. तिसरं फळ आहे संत्री. संत्र्याला इंग्लिशमध्ये ऑरेंज असं म्हणतात. चवीला आंबट गोड असणाऱ्या या फळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असते बरं का मुलांनो. आणि खूप सारी जीवनसत्वे सुद्धा असतात. यानंतरचं फळ आहे पेरू. पेरूला इंग्लिशमध्ये ग्वावा असं म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, नियमितपणे पेरू खाल्ल्याने आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. कारण पेरूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते बरं का. यानंतर नंबर आहे लाल बुंद गोड गोड अशा सफरचंदाचा. सफरचंदाला इंग्लिशमध्ये ॲपल असं म्हणतात. मुलांनो, सफरचंद हे खूप आरोग्यदायी असतं बरं का. आता नंबर आहे गोड आणि सुंदर दिसणाऱ्या अशा पपईचा. पपईला इंग्लिशमध्ये पपाया असं म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, आपण जर नेहमी पपई खाल्ली ना तर आपली पचनक्रिया छान राहते. तसेच आपली त्वचा देखील छान राहण्यास मदत होते. आता पुढचे फळ आहे केळी. केळीला इंग्लिशमध्ये बनाना असे म्हणतात. हे फळ पचायला अतिशय हलके आणि भरपूर ताकद देणारे असते. आता पुढचे फळ आहे स्ट्रॉबेरी. आपल्या सगळ्यांना स्ट्रॉबेरी खूप आवडते ना. स्ट्रॉबेरी ही उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येते. चवीला आंबट गोड, पण हाडे मजबूत करण्यासाठी एकदम प्रभावी. कारण स्ट्रॉबेरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. म्हणून भरपूर स्ट्रॉबेरी खा. आता पुढचा नंबर आहे काटेरी पण तितक्याच रसाळ अशा अननसाचा, ज्याला इंग्लिशमध्ये पायनॅपल असं म्हणतात. पायनॅपल खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हाडे मजबूत होतात. आपले पुढचे फळ आहे डाळिंब, ज्याला इंग्लिशमध्ये पोमोग्रेनेट म्हणतात. पोमोग्रेनेट खाल्ल्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते. पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे स्नायू देखील मजबूत होतात. आता नंबर आहे द्राक्षांचा. द्राक्षांना इंग्लिशमध्ये ग्रेप्स असे म्हणतात. द्राक्षे खाल्ल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते बरं का. मुलांनो, आपले पुढचे फळ आहे सीताफळ, ज्याला इंग्लिशमध्ये कस्टर्ड ॲपल असे म्हणतात. अतिशय पौष्टिक आणि ताकद देणारे असे हे सीताफळ असून रक्तवाढीसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. आता आपले पुढचे फळ आहे कलिंगड. कलिंगडला इंग्लिशमध्ये वॉटरमेलन असे म्हणतात. या फळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते. हे फळ नियमितपणे खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते व हाडे मजबूत होतात. छोट्या दोस्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.